महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी व श्री दत्तात्रय महाराजांच्या लीळांचं चिंतन करण्यासाठी आपण सर्व एकत्रित जमलो आहोत। आपल्या गावातही परमपूजनीय परमहंत श्री मोती बाबाजी आश्रमस्थ आहेत, त्यांनाही माझा दंडवत आहे। आपण श्रीकृष्ण भगवंतात श्री दत्तात्रय महाराजांचं चिंतन करत आहोत। मी तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या लीळा सांगितल्या, लीळा चरित्रामध्ये श्री दत्तात्रय महाराजांविषयी त्या सांगत आहे। याही व्यतिरिक्त इतरत्र आपल्याला लीळा घ्यावा लागतात आणि मग त्याही त्या श्री दत्तात्रय महाराजांच्या कथा आहेत। गोरक्ष असतील, नवनाथ असतील, त्यांचा उगम असेल, रुचिक ऋषी असेल, देवल ऋषी असेल, ह्या जशा तशा आपल्या लीळा चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, पण त्याही आहेत। पण काय झालं, ज्याच्या त्याच्या विचाराने ज्याच्या ग्रंथामध्ये त्या मांडलेल्या आहेत आणि म्हणून देवाने सांगितलं ते सत्य आहे, जे आहे ते स्पष्ट आहे। आणि म्हणून श्रीमद भगवत गीता हा देवाच्या श्रीमुखातून निघालेला ग्रंथ आहे। आणि म्हणून उदाहरण कधी देत असताना श्रीकृष्ण भगवंताच्या गीतेमधला एखादा श्लोक जर दिला तर तो तुम्हाला मान्य करावाच लागतो। परंतु एखाद्या संताने एखादा ग्रंथ किंवा एखादा पुस्तक किंवा एखादा विषय लिखाण केलेला आहे, तो त्याच्या बुद्धीला जितकं पेलवन तितका तो विषय लिखाण करत असतो। 18 पुराण आहेत, परंतु ते संतांनी लिखाण केलेले आहेत। तशी श्रीमद भगवत गीता नाहीये। श्रीमद भगवत गीतेकडे अजून कोणीच बोट गेलं नाहीये की हे खोट आहे म्हणून, कोणीच नाही, जगमान्य आहे ती। पण इतरत्र काही जे ग्रंथ आहेत, बायबल असेल, कुराण असेल, कोणतेही तुम्हाला वाटत असेल तर काहींचे विचार काही तर काहींचे विचार काही आहेत। जितकी आपल्याला विचार करण्याची शक्ती आपल्याला देवाने दिलेली आहे तिथपर्यंत आपण विचार करत असतो। आणि म्हणून एक दैवी शक्ती भेटत असते, त्याला शास्त्रामध्ये बोध शक्ती म्हटलेला आहे। तोच खरा ज्ञानी परमेश्वराचं चिंतन करू शकतो।
त्याला बोधवंत म्हटलेला आहे. आणि म्हणून मी सकाळी सांगितलं की चैतन्य विद्यावंताची सरी सुद्धा काय, चैतन्य विद्यावंत सुद्धा त्या बोधवंताची सरी पावत नाही, म्हणजे बराबरी करू शकत नाही. 4 वेद आहेत. हा 4 वेदाचा जाणता याला वेदज्ञ व्यास असं म्हटलेलं आहे. व्यासपीठ म्हणतात की नाही, वेदाचा जाणता. पण हा बहिर्याग आहे. जो वेदाचा अभ्यास करतो, तपश्चर्या करतो, त्याचं आयुष्य किती असतं? त्याचं आयुष्य दसपट असतं. विद्यावंताचं आयुष्य दसपट तर बहिर्यागाचं आयुष्य जे आहे ते असतं. पण वेदाचा अभ्यास करणारे जे आहेत किंवा जे तपश्चर्या करतात बहिर्यागाचा, वेदशास्त्र 4 वेद, वेद ऋषी व्यास ऋषी यांनी जो अभ्यास केलेला आहे त्यांचं आयुष्य कृतियुगामध्ये आयुष्य माणसाचं 1,00,000 वर्ष असतं. परंतु तो कृतियुगामध्ये तो धर्म होता आणि तो त्रेतयुगामध्ये आचरला की तो अधर्म होऊन जातो. ज्या त्या युगामध्ये जो तो धर्म आचरावा लागतो. आणि आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी युग धर्म सांगितलेला आहे. ते युग धर्मामध्ये सांगितलं. आणि जो चैतन्य विद्यावंत असतो त्या विद्यावंताचं आयुष्य बहिर्यागाच्या आयुष्यापेक्षा दसपट असतं. जर 1,00,000 वर्ष आयुष्य बहिर्यागाचं असेल तर विद्यावंताचं 10,00,000 आयुष्य असतं. त्याला चैतन्य विद्यावंत असं म्हणतात. आणि त्या चैतन्य विद्यावंताने ती चैतन्य विद्यानं त्या मायेची तो उपासना करतो. तेने करून 10,00,000 वर्ष तो उपासना करतो आणि तेने करून त्याला 1,00,00,000 वर्षाचं फळ होतं. किती? 1,00,00,000 वर्षाचं चिच्चड फळ त्याला प्राप्त होतं. तो सर्वात मोठा चैतन्य विद्यावंत असणारा सुद्धा या बोधवंताच्या रांगेत बसू शकत नाही. इतका मोठा हा बोधवंत आहे, ज्ञानी आहे. हा बोधवंत म्हणजे बोध शक्ती ज्याच्याकडे आहे त्याची सरी चैतन्य विद्यावंत करू शकत नाही. आणि म्हणून त्याला हे समजतं मित्रांनो. तो विचार करू शकतो. वेगवेगळे पुराणातले वांगे आहेत. जितकी बुद्धी पोहोचली तितकं लिखाण केलेलं आहे. तुम्ही वेगवेगळे माणसं आहात, वेगवेगळ्या स्त्रिया आहात. ज्याची बुद्धी जास्त तेज आहे तो जास्त प्रकारची कविता करू शकतो आणि हृदयद्रायक कविता करू शकतो. पण जितकं तुम्हाला पेलवण तितकंच तुम्ही करू शकता ना. तसा हा परमेश्वराचा बोध आहे, शक्ती आहे. परमेश्वराने दिलेली ती शक्ती आहे. ती शक्ती त्या ठिकाणी अस्तित्व जाणते. तो परमेश्वर कसा आहे ती जाणते, ती ओळख करून देते. त्याला बोध शक्ती म्हटलेला आहे. जीवेश्वर विभागाची ओळख करून देते, त्याला बोध म्हटलं. आणि त्या व्यक्तीचा जन्म आहे, बाकी सगळे पशु जन्म आहे. ज्याला ज्ञान आहे, बोध आहे, तो ज्ञानी आहे, त्याला माफी नसते. कारण त्याला कळतंय की असं करायला नाही पाहिजे, तरी त्यांनी केलंय. पण मग त्यालाही उपाय आहे. जर त्यांनी काही केलं तर त्यांनी जर त्याचा प्रायश्चित केलं तर त्याला माफी आहे. उपाय न पविजे ऐसे काही असे
उपाय नाही असं काही आहे का? प्रत्येक गोष्टी उपाय आहे ना. थंडी तापाला आहे, दात पडला त्याला आहे, दुसरा दात लावतो, डोळा गेला दुसरा डोळा लावतो. काय काय करताय तुम्ही? सगळ्याला उपाय आहे ना. तसं इकडेही उपाय आहे, पण इकडले उपाय तुम्हाला माहिती पाहिजे ना. अहो तुम्ही दवाखान्यात गेले तर तुम्हाला दवाखान्यातली काहीच माहिती नसती. तुम्हाला काय झालंय हे तुम्हाला सांगावं लागतं. तो काय करतो हे तुम्हाला काही कळत नाही, पण जितके मागतो तितके द्यावं लागतात. काय कळतं तुम्हाला? हे आपलं अज्ञानत्व आहे. म्हणून ज्ञान ज्याचा आहे, त्याला ज्ञान झालंय, बोध झालाय, त्याने आयुष्य वाया घालू नये, त्याने जन्म वृथा घालू नये. पुन्हा ज्ञान होणार नाही मित्रांनो, पुन्हा असा योग येणार नाही तुमचा, पुन्हा असं उपदेशी घराणं भेटणार नाही तुम्हाला. भाग्यवान आहात तुम्ही की त्या परमेश्वराचं नाम तुमच्या मुखात आहे. अहो काही लोकांना तर माहित नाही की देव कोण आहे. वेगवेगळ्या प्रकाराने लोक देवाकडे बघतात. म्हणून मी तुम्हाला सांगत आहेत की वेगवेगळ्या प्रकाराने जितक्या बुद्धीला पेलवण तशा प्रकारचे ग्रंथ, तशा प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. तुमच्यासारख्या साधारण माणसाला त्यांनी तुमच्या समोर बसवलेला आहे आणि ते सांगत असतात हे असं आहे, हे तसं आहे, हा देव आहे. काही लोक तर हेच सांगतात मीच देव आहे, माझी भक्ती करा. असं पण सांगतात मित्रांनो. आहे का नाही बघा ना तुम्ही. जर आपण जर देव असतो तर मग आपल्याला काय कमी असतं? आपल्याला कधी कधी तर घालायला कपडे सुद्धा नसतात, तेच आपण थिगळ देऊन घालत असतो. हेच तर आपल्याला कळत नाही की आपण कोण आहोत. आपण जीव आहोत. काय जीव आहोत आणि हे शरीर आहे. या शरीरातून जीव बाजूला निघतो आणि या जीवाला लागलेली अविद्या आहे. तुम्ही काय करा, जनरेटर चालू करा, हे लाईट बंद करा, काहीतरी फाल्ट आहे तुमच्या इकडे. नीट कर म्हणलं होतं त्या याला आमच्या. नाही नाही ते काय आता होणार. याचा बी काय रेस काय कमी झाली काय पॉवर थोडा. आत्मा परमात्मा, आपल्या जीवाला आपण आत्मा म्हणतो की नाही? कारण आपलं आत्मत्व कशात आहे? देहात आहे ना. देहामध्ये आत्मत्व आहे, पण आपला आत्मा कशात आहे? देहात आहे. म्हणून आपण काय म्हणतो? स्वतःला मी म्हणतो की नाही? आपण मी म्हणतो. जीव म्हणतो का? नाही, मी म्हणतो. आणि या आत्म्याने परमात्म्याचं नामस्मरण केलं की तो परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. पण आत्म्यामध्ये लीन होतो आणि आत्म्याला सगळ्या सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करतो. परमात्म्याचं तो चिंतन करत नाही. आणि म्हणून आजपर्यंत आपण परमात्म्यामध्ये लीन झालो नाही. आणि आपल्याला कसा सांगणारा गुरुही भेटला नाही कदाचित. आणि भेटला, माहिती झालं, बोध झाला, तर आपण अनुसरलो नाही, केलं नाही. आणि म्हणून आपण अजून इथंच आहोत. असा प्रकार आहे. जो तो व्यक्ती आपलं सांगण्यासाठी, आपलंच पद प्रतिष्ठा गाजवण्यासाठी तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही अमक पारायण करा, तुम्ही तमक करा, हेच सांगत असतो. पण मोक्ष मार्ग तोच सांगतो जो बोधवंत आहे. त्याला माहिती आहे की हे केल्याने काही होणार नाही, ते केल्याने काही होणार नाही, मग काय केल्याने काय होणार आहे हे त्याला माहिती असतं आणि तो ते सांगत असतो. आणि म्हणून वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि वेगवेगळ्या ग्रंथामध्ये परमेश्वराचं वर्णन लोकांनी केलेलं आहे, काही संतांनी केलेलं आहे. आणि मग श्री दत्तात्रय महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा आहे? काही लोकांनी तीनमुखी केला, तर काही लोकांनी
एकमुखी केला. काही लोकांना श्री दत्त महाराज 3 मुखाचे असून 6 हात आहेत असं त्यांना वाटतं. आणि काही लोक असं म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश पासून दत्तात्रय महाराज झालेले आहेत. वेगवेगळ्या रचना आहेत, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मांडणी केलेली आहे. आपण त्यांना खोडायला गेलो, ते आपल्याला खोडायला गेले तर बरं वाटत नाही. पण तत्वदर्शी जे तत्व आहे आणि ते तत्व तुम्हाला पटायला पाहिजे असं जर असेल तर तिथं ते मान्य केलं पाहिजे. उगाच तुम्ही म्हणे नाही नाही असं नाही असंच आहे, मी असं ऐकलंय, ऐकल्याला चालत नाही. कोणी काही सांगन तुम्हाला, तुम्ही ऐकलं याचं त्याचं, या कीर्तनात त्या कीर्तनात, या बाबाचं त्या बाबाचं, या आईचं त्या आईचं, ते ऐकलंय, ऐकल्यानं काही होय काही नव्हे. पण जे तत्वज्ञान आहे, तत्वदर्शन ज्या तत्वज्ञानात सांगितलेलं आहे ते प्रमाण देऊन सांगतो, ते तुम्हाला मान्य करावाच लागल. आणि ते देवाच्या श्रीमुखातलं पाहिजे, कोणाच्या स्वतःच्या संताच्या ग्रंथातलं नाही पाहिजे. आपणही एखादं पुस्तक लिहू शकतो, कविताचा लिहू शकतो, कोणताही एखादा विषय लिहू शकतो, एखाद्या आपण PhD करू शकतो. लोकांना पटलं तर म्हणतात हो खरं ठीक आहे चांगलं आहे. आणि तसं झालं की आपण मग त्याला देव म्हणायला लागतो. मग ते सत्य आहे का? नाही. सत्यम शिवम सुंदरम, त्याला सत्य मानायचं नाही. माणसाने केलेलं सत्य मानायचं नाही. जे देवाने सांगितले ते सत्य मानायचं. श्रीमद भगवद्गीता ही द्वापार युगातली आहे आणि ती सर्वांना मान्य आहे. आणि तिच्यामध्ये जे श्लोक आहेत ते सत्य आहे. पण भानगड अशी होती ना, वेल बोल पाणी जेतुके नेती तेतुके जाती. वेल म्हणजे वेल, कारल्याचा असो, तुमचा एखादा जाई जोईचा असो, ती बाई अशी दोरी बांधते की वर चढतो, तुराटी लावली की तिकडे चढतो, काहीच नसले की खाई भोईला चढतो. असं आहे. वेल कुंकड पसरतो. बोल कुंकड बोलतो माणूस, जर नाही जमायला लागलं का कुंकड खोसाटे काढील. तसं नाही जमत नाही, याला उलटच बोलावं लागतं. पण नाही ते वटणीव येत नाही. असं पाहिलं तुम्ही, असं करतो हा जीव. बोल. आणि पाणी, आता तुम्ही पाणी देता ना शेतात, कुंकड जात पाणी. नाही भुंड दाबलं, नाही दांड केली तर कुंकड जात की नाही. तसं आहे. वेल बोल पाणी जेतुके नेती तेतुके जाती. आणि म्हणून आपल्याला बोल, आपल्याला परावाचा ज्यांनी सांगितली ती श्रीमद भगवद्गीता, श्रीमद लीळा चरित्र हे आपल्या देवानी सांगितलेलं आहे ते सत्य आहे. बाकीचे ग्रंथ याच्या आधारित निर्माण झालेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या आधारित सगळे ग्रंथ निर्माण झालेले. शिकागो मध्ये जी सभा झाली ना, तर त्यामध्ये स्वामी विवेकानंदाने आपल्या भारतातून ती श्रीमद भगवद्गीता 2.5 बाय 3 इंचाची सोबत नेली होती खिशात टाकून. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ठेवली. तर सर्व लोकांच्या मनामध्ये काय असते? स्पृश्य असते. विटाळ चांडाळ याच्यामध्येच अडकलेत, अजून अडकलेत काही. यांना विटाळच होता है ना. अरे मन स्वच्छ असल्यानंतर तुम्ही वरून स्वच्छ दिसले तर काय अर्थ आहे त्याला? माणसाचं मन स्वच्छ पाहिजे, माणूस आतून स्वच्छ पाहिजे, वरतून तर शरीर कसं भरून जातं. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता तिथं ठेवली. आणि मग आपला ग्रंथ कोणी खाली ठेवत नाही, म्हणून दुसऱ्याने श्रीमद भगवद्गीतावर ग्रंथ ठेवला. आपला ग्रंथ अपवित्र होणार नाही, याचा ग्रंथ पवित्र झाला, यांनी खाली ठेवला. आणि मग त्यावर सगळ्यांनी ठेवले. आणि मग सभा भरली. पण हा एवढा छोटासा ग्रंथ आहे आणि हा सगळ्यांच्या खाली आहे. हा जर काढला तर हे सगळे ग्रंथ पडून जातात. कॉलम आहेत ना घराला, 4 कॉलम असतात.
आणि ती 4 कॉलम किती असतात, 9x12 किंवा 9x9 असतात इंच. ते काढले की सगळं घर पडून जात. त्या कॉलमवरच ते घर असतं. तसं एक कॉलम आहे श्रीमद भगवद्गीता, श्रीमद लीळाचरित्र, सूत्रपाठ. काय हा बेस आहे, मुख्य ग्रंथ आहे, सत्य. पुराणात ते वांगी पुराणात आहे. काही होय काही नव्हे. 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत. ही चैतन्य विद्यावंतांनी सांगितले. खूप काही आहे सांगण्यासारखं, पण मी सांगत आहे तुम्हाला की लोकांचा दृष्टिकोन कसा आहे बघण्याचा देवाकडे. श्री दत्तात्रय महाराज हे जगमान्य अवतार आहेत. कसे बघतात सगळे लोक श्री दत्तात्रय महाराजाकडे? बघा आता कसे बघतात. जगमान्य, जगद्गुरु. एकही माणूस असा नाहीये की तो श्री दत्तात्रय महाराजाला उलटून बोलेल. श्री दत्ताचं मंदिर यार, चला ना मग. कोणत्याही श्री दत्ताचं मंदिर असो, हा कोणताही व्यक्ती, कोण्याही जातीचा व्यक्ती त्या श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातो. मग तो कोण्याही असो, शूद्र असो, वैश्य असो, क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, सगळेजण मानतात त्या श्री दत्तात्रय महाराजांना. श्री दत्तात्रय महाराजांनी एक विध प्रतीती स्वीकारलेली आहे. काय एक विध? सर्व लोक, सर्व जन समुदाय श्री दत्तात्रय महाराजावर अनुकूल आहे. बघा तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांना तुम्ही एखादी कधी कुठं काय ऐकलं का की त्यांना नावं ठेवलं कोणी? श्री दत्तात्रय महाराजाला कोणी नाव ठेवले? इतर समाजाने ठेवले, इतर जातीने ठेवले, आपण ठेवले, त्यांनी ठेवले? नाही ठेवले. फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, 3 मुखी आणि 1 मुखी. बाकी नावं कोणीच ठेवत नाही. कारण देवाची प्रवृत्ती तशी आहे, एक विध प्रवृत्ती, एक निष्ठ प्रवृत्ती. आता बघा, ही श्री दत्तात्रय महाराजाची प्रवृत्ती, तर श्रीकृष्ण भगवंताची प्रवृत्ती कशी आहे बघा, प्रचिती कशी आहे बघा. लोकांना प्रचिती कशी आहे श्री दत्तात्रय महाराजांची? एक विध प्रचिती. कोणी विपरीत नाही श्री दत्तात्रय महाराजावर. आता श्रीकृष्ण भगवंतावर घ्या, त्रिविध जणू. श्रीकृष्ण भगवंतावर त्रिविध जण आहे. काही लोक श्रीकृष्ण भगवंतावर अनुकूल आहेत. आमचा कान्हा, आमचा कन्हैया, आमचा गोपाल, तो जर नाही आला तरी जेवण करत नाही. असे काही लोक कसे आहेत, अनुकूल आहेत. काही लोक उदास आहेत, जाऊ द्या म्हणे आपल्याला काय करायचं. मग काही लोक नावं ठेवतात, काही लोक प्रतिकूल आहेत. माहित नाही का म्हणे तो 16,000 असे काही बोलायला लागतात लोक. कोणाला बोलतात? श्रीकृष्ण भगवंताला बोलतात की नाही. श्री दत्तात्रय महाराजाविषयी बघा कोणी दिसतं का तुम्हाला? कारण देवाने स्वीकारली तशी प्रचिती. त्रिविध जणू. मग श्री गोविंद प्रभू महाराजांनी कशी प्रचिती स्वीकारलेली आहे? द्विध. श्री गोविंद प्रभू महाराजावर प्रतिकूल कोणीच नाही, कोणी नाव ठेवत नाही श्री गोविंद प्रभू महाराजांना. कोणीच नाही, कोणी बोलत नाही वापस. श्री गोविंद प्रभू महाराजांनी नारळ हातात घेतलं, दामोदराला मारलं, खटकन दिसे. राजाला मारलं पण तो राजा काहीच म्हणाले, माझ्या कर्माचा नाश झाला. प्रतिकूल नाहीये श्री गोविंद प्रभू महाराजावर कोणी. उदास आहे आणि अनुकूल आहे. मग आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विषयी कशा आहेत लोक? त्रिविध जणू. त्रिविध लोक आहेत. त्रिविध जण स्वीकारलं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी, श्रीकृष्ण भगवंतावानी. काही लोक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जय जयकार करतात, सेवा करतात, दास्य करतात. तर लगेच ते काही जण नावं ठेवतात. बाईसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सेवा करायला लागली, स्वामींचे चरणोदक घ्यायला लागली.
तर हंस राजा नावं ठेवायला लागली. म्हणे कोणता एक बाबा गुंफेत घातलाय आणि त्या बाबाची पूजा करायला लागली, बाबाचं चरणोदक घ्यायला लागली. म्हणे आपला धर्म सोडून दिला आणि मान भावाचा धर्म स्वीकारला म्हणे ना. आणि तो बाबा आपल्या घरात घातला. विपरीत जण. काही लोक असे की ते विपरीत आहेत, नावं ठेवतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे स्वीकारलेलं आहे. काही लोक उदास आहेत, जाऊ दे आपल्याला काय करायचं, आपलं काही घेतलं का त्यांनी, मग करा ना का, जे करायचं ते कोणता देव करो, तुला जो करायचं तो कर. पण काही लोक नाही रे, त्यांना बघावंच लागतंय. असा जन समुदाय आहे. आणि श्री दत्तात्रय महाराजांवर सगळे जण कशा आहेत, प्रसन्न आहेत, एकविध प्रतीती. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांवर एकविध प्रतीती का आहे, कशामुळे आहे. आणि म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की श्री दत्तात्रय महाराज सगळ्याचं गूढ आहे, मूळ आहे, खोड आहे. आपलं खोड असलं, आपलं मूळ असलं, आपल्या घराचे मोठे दादा असले तर सगळेजण मानता की नाही. मोठ्या घरी सांगा दे म्हणता की नाही. मोठ्या वाड्यात सांगितलं का काय सांगायचं त्यांना, नको सांगू यांना, पण दादाला सांग, त्यांच्यामुळेच आपण येत. खरंय ना. तसं आहे. श्री दत्तात्रय महाराज काय आहेत, मूळ आहेत. आणि मूळ आहेत कसे, म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळा सांगत आहे. आणि ती पहिलीच लीळा आहे. का पहिल्यांदाच ती ठेवली की परमार्गाला ही मूळ, महानुभाव पंथाच्या ही मार्गाला मूळ श्री दत्तात्रय महाराज आहे. मी सांगितलं तुम्हाला, सर्वांचं मूळ तिथं आहे. आणि म्हणून त्या देवावर कोणीच विपरीत नाही, कोणीच उदास नाही. कशा आहेत, सगळे अनुकूल आहे. या महिन्यात तुम्हाला सांगतो, लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पदयात्रा काढतात. श्री दत्ताचं मंदिर आहे का, मग तिकडं काही, इकडं काही, या इकडं तिकडं, सगळीकडे हा महिन्यामध्ये एकदम सगळा देव धर्मच करत असतात लोक या मार्गशीर्ष महिन्यात. कारण श्री दत्तात्रय महाराजांचं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवतरण झालेलं आहे. आणि ते 4 तारखेला इथं आपल्या इथं होणार आहे. आणि म्हणून 1 महिन्यापासून लोक काय काय प्रकारचा त्या ठिकाणी उपासना करतात. आणि म्हणून ते कसे मूळ आहेत आपल्याला बघायचं आहे. श्री दत्तात्रय प्रभू मार्गादी मूळ निरूपण. श्री दत्तात्रय प्रभू मार्गादी मूळ निरूपण. श्री म्हणजे उपाधी, ऐश्वर्य. श्री दत्त म्हणजे दान. स्वतःचा आत्माच जणू काही आत्री ऋषी आणि अनुसयाला दान दिलेला आहे. श्री दत्तात्रय. आणि मग त्यांना तो दान दिला तर त्यांनी ती तपश्चर्या केली. आणि म्हणून त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज अवतार धारण करतात. तर मग कशासाठी करतात, उद्धार, जीवाचा उद्धार करण्यासाठी. मग मार्गादी, अहो एकच मार्ग आहे काय, अहो लय मार्ग आहे, लय पंथ आहेत. पंथ म्हणजे रस्ता, रस्ता म्हणजे मार्ग. हा मार्ग कुठे जातो, हा रोड कुठे जातो, तो रोड कुठे जातो. 4-5 रोड आले की आपण गडबडून जातो. काय हो, हा मार्ग कुठे जातो विचारायला लागतो आपण. अहो हा कुठे जातो, आपण याला विचारतो, त्याला विचारतो, याला विचारतो. आणि मग आपण काय करतो, त्या रस्त्याने जातो. तसं देवाविषयी का विचारत नाही तुम्ही, का तपासून घेत नाही तुम्ही. चांगला रस्ता आहे का, पण जरा खड्डे खुड्डे नको, मग थोडं लांबून गेलं बरं. खरंय ना. मार्ग, मार्गादी मूळ. आणि मग मूळ काय आहे, कोण चांगला आहे, कोण परमेश्वर आहे, त्या रस्त्याने का जात नाही. समृद्धीवर रोगच केला काय, काय तिथं अडचणच नाही कोणाची. सरळ जातो माणूस, नीट जातो माणूस.
तसे श्री दत्तात्रय महाराज आहे, सरळ व्यक्तीला मोक्ष देतात. वाकड्या तिकड्याला तर ते बघत नाही. सरक बाजूला. वाकड्या तिकड्यासाठी दुसरी आहेत अवतार. कारेवा देवासंग चालतो शिवाकडा, दिला तुला नर जन्म फाकडा रे फाकडा. कारेवा कारेवा देवासंग चालतो शिवाकडा. इतका नरजन्म तुला चांगला दिला, देव धर्म करायच्या टायमाला वाकडा होऊन जातो. करणार तू मला काय हलवलं होते, घालतोच दंड. आलोच्या आलो, तुला म्हणलो तर आधीच मला बोलायचं नाही तिथे काही, नाही तर आलोय नसतो. ठीक आहे बाबा उभा राह, नको जाऊ, बघ तर खरी नेमकं काय चालू आहे बाबाचं आमचं, नको घालू दंडवत. इथं वाकडं व्हायचं म्हटलं की माणसाला नको वाटतं. आणि डीजे समोर इतक्या ठिकाणी वाकडा होतो, कोणाचं लग्न आहे काही मिळत नाही, आणि कोणी बघत नाही. टाकून बघे नाचल्यावर तर लोक म्हणतात ता केले त्यांनी, चला पुढे, ए घेरे त्याला पुढे. अरे ते असं त्याला बघतो मी, पाहिलं ना तुम्ही, असा प्रकार आहे. देवासोबत कशाला वाकडं चालतं मित्रांनो. देवदर्शन करत जा, चिंतन करत जा. साधू सोबत कधी असं वाकडं नका चालवतो. मार्गाला लागायचं असेल, मोक्ष प्राप्त करायचा असेल ना, देवासोबत कधी वाकडं होऊ नका मित्रांनो. तुमच्या भावकीत, तुमच्या शेजाऱ्यासोबत तुमचं तर कधी वाकडच आहे. अहो घरच्या सोबत नाही व्यवस्थितपणात. पण मार्गादिमुळं, ज्या मार्गावर आपल्याला चालायचंय तो सरळ मार्ग आहे, तो मोक्ष मार्ग आहे. मार्गादिमूळ निरूपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगत आहेत की या परमार्गाला मूळ कोण आहे, कोण अधिकार आहे, कोण अधिकरण आहे, कुठून सुरुवात झालेली आहे सांगता येत नाही. सुरुवात कधी झालेली आहे, कधी झाला, श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार कधी झाला, कोणत्या युगात झाला. त्रेतीच्या सुरुवाती, कृतीच्या अंती झाला. पण कोणत्या त्रेतीच्या सुरुवाती आणि कोणत्या कृतीच्या आरंभ शेवटी सांगू शकतो कोणी? नुसतं म्हणतो आपण इतके युग गेले, तितके गेले. अहो एक चौकडी म्हणजे 60 लाख वर्षाची होते, आणि एक कल्प म्हणजे 14 चौकडीचा एक कल्प होतो. कल्पांत सिद्धी, कल्पांत सिद्धी सुद्धा होऊ शकते. ती कोणाला होते माहिती तुम्हाला? भैरव. काय भैरवाचं साधन तुम्ही नवनाथ पाहिले? माहित असेल ना तुम्हाला, वाचला असेल ना तुम्ही, ऐकला असेल ना तुम्ही. ते तपश्चर्या करतात, चिंतन करतात, मग त्यांना तेच आयुष्य त्यांचं वाढतं. ते भैरव, आमच्या देवाने 8 नंबरचं वचन सांगितलं. अष्ट भैरव होती परी परमेश्वर नव्हती. ते आहेत अष्ट म्हणजे काष्ट, त्याचा स्पष्ट अर्थ काय आहे? ते आहेत 8 आणि 8 कशा आहेत? एकापेक्षा एक आहे. तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो तू काय मोठा आहे, त्याच्यापेक्षा मी मोठा आहे. एकमेकामध्ये ते 8 जर कधी भांडले आणि जर काही झालं ना, बास सृष्टीचा संहार करून टाकतात. असे ते अष्ट आहेत. त्यांचे विद्यावंत दुखवले ना तुम्ही, जर त्यांना क्रोध आला तर ह्या सृष्टीचा परमाणूपर्यंत त्या ठिकाणी ते अवांतर संहार करून टाकतात. ते अष्टभैरव. खूप काही आहे मित्रांनो, हे इतकं गहन तुम्हाला क्लिष्ट होऊन जाईल. मार्ग सांगत आहे मी तुम्हाला. नवनाथ एक मार्ग आहे ना, नाथपंथी आहे का नाही? पंथ म्हणजे रस्ता आहे. वैष्णव पंथ आहे का नाही? पंथ म्हणजे रस्ता आहे. सगळ्यांचे वेगवेगळे रस्ते आहे ना. सांगतात ना ते की वेगवेगळे रस्ते आहेत, पण वेगवेगळ्या नद्या आहेत, पण समुद्रातच जातात. मग आपण समुद्रातच जाऊन चिंतन केलं तर काय टेन्शन आहे वाकडन तिकडं फिरायचं? कशाला फिरत बसता इकडं तिकडं? तिकून यायचं, तिकडं पाणी इकडं घ्यायचं, इकून जायचं, तिकडं पाणी इकडं वळवायचं.
त्याच्यापेक्षा समुद्रातच बसा ना. सांगितलं ना तुम्हाला सकाळी, सद्गुण रत्नाकर सद्गुण सागर. कोण आहे सद्गुण सागर? कोण आहे? परमेश्वर आहे. मग त्या सागरामध्ये त्या परमेश्वराचं चिंतन करत बसा ना. कशाला गटांगळ्या खात खात जाता? वड्याला जर पाणी कमी असलं तर एखाद्यावर तुम्ही अडकून जाता एखाद्या झाडाला, एखाद्या कुपाटीला, आणि मग जेव्हा फास्ट पाणी येईल तेव्हा पुढे जातात, नाही तर अडकून बसतात तिथे एखाद्या खंटाला. मोठी नदी असली तर काय नाही, थोडस वाहून जातात, पण जायला तर वेळ लागेल ना. आणि म्हणून मार्ग कोणता धरायचा? मोक्ष मार्ग. आणि तो त्याला आदी कोण आहे? श्री दत्तात्रय महाराज आहेत. आणि म्हणून सांगत आहेत, पहिल्या क्रमांकाची लीळा आहे. लीळा चरित्रामध्ये वाचून बघा. या मार्गाशी मूळ अधिकारण कोण आहे? या मार्गाशी म्हणजे इत्यादी मार्गाशी, याच नाही सर्व मार्गाशी. कोणाचाही मार्ग असो, कोणताही असो, कोणत्याही पंथाचा माणूस असो, तो श्री दत्तात्रय महाराजांना मानतोच म्हणजे चकारपूर्वक. कारण तो त्यांचा मूळ पाया आहे. तो त्यांना नावं ठेवत नाही, त्यांना डावलत नाही. श्री दत्तात्रय महाराज नाही असं कोणीच म्हणत नाही. मग एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान होते. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान होते. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना निरूपण करत आहेत. आपल्या शिष्यांना स्वामी निरूपण करतात तर हिताचं करतात. ए बघ भाऊ, असं कर. आपले गुरु आपल्या शिष्याला हिताचं निरूपण करतात, तसं स्वामी हिताचं निरूपण करतात तुम्हाला. स्वामी सांगत आहेत तुम्हाला. मग या सभेमध्ये महादाईसान अजूनही काही भक्तगण मंडळी बसलेली आहे समोर. महादाईसा विचारले, महादाईसा हुशार होतील, ती पुराण ऐकून यायची. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ऐकत जा. करायचं का नाही तुमच्या हातात आहे, बटन दाबायचं का नाही तुमच्या हातात आहे, पण ऐकणं, ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं ना नेमकं काय आहे. म्हणून ऐकत जा मित्रांनो. सत्संग कुठे असो, जात जा, ऐकत जा. कोणाचा आहे, कोणत्या बाबाचा आहे असा विचार नका करत जाऊ. जे सत्य आहे ते घ्यायचं, आणि जे असत्य वाटत असेल ते सोडून द्यायचं, किंवा मग चेक करायचं सत्य काय आहे, असत्य काय आहे. आजकाल सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. आपल्या या मोबाईल मध्ये सगळं काही दिसायला लागतं, तिथेही तुम्हाला सगळं भेटतं, आणि पुस्तकं आहेत आणि ग्रंथही आहेत. आणि ऐकत जा. तशी ही महादाईसा ऐकायला जायची, पुराण ऐकायला जायची. मग जी जी या मार्गाला कोण आधी आहे? महादाईसानं प्रश्न केलेला आहे. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय सांगतात? बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण. पाहिलं ना, जे आहे ते समोर अधिकारण श्री दत्तात्रय महाराज आहेत. या मार्गाशी म्हणजे परमार्गाशी, आणि अधिक इत्यादी मार्गाशी पण श्री दत्तात्रय महाराजच आदी आहेत. बघा ना तुम्ही, किती पंथ आहेत. दत्त गुरु आहे, जय गुरुदेव आहे, हे सगळे कोणाला मानतात? श्री दत्तात्रय महाराजांना मानतात, है ना. फक्त गलतफहमी थोडीफार कुठेतरी झालेली आहे, आणि ती काय सत्य आणि काय असत्य आहे ते साधारण व्यक्तीला कळत नाही. जो अभ्यास करतो त्यांनाच कळते. जो तत्वदर्शी आहे, तत्वज्ञान शोधतो, त्याला कळतं की तीनमुखी काय आहे आणि एकमुखी काय आहे. तुम्हाला काय, तुमच्या गुरुनं सांगितलं तुम्ही मानायला लागता, पण सत्य आहे की असत्य शोधण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही, आपल्यामध्ये तेवढी बुद्धी नाही. आणि जर समजा तुम्हाला देवाने बुद्धी दिली, शक्ती दिली, बोध शक्ती दिली, तर तुम्ही सार आणि असार निवडायला लागतात.
नाही, हाच परमेश्वर आहे असं मानायला लागतात. तुम्हाला बोध न झाल्यामुळे तुम्ही कोणाच्याही मागे पळायला लागतात. साधारण व्यक्ती एखादा सदस्य असला ग्रामपंचायतचा त्याच्या मागे तुम्ही पळता. आपल्याला देऊ का तेवढं रहिवासी? तुम्ही सांगा ना सरपंचाला, मला देतं की नाही काय माहित म्हणते. अरे त्याच्याकडेच जाय ना, कशाला याच्या मागे पळतो? याची ओळख आहे ना म्हणून याच्या मागे पळत आहे. असा प्रकार आहे. मग सगळ्यांची ओळख करून घे ना, काय बिघडतंय? सगळ्याला जाणून घे ना, काय बिघडतंय? तेवढा कुठं वेळ आहे आपल्याला? असं पळायला लागतं आपण कोणाच्याही मागं. कोणाच्याही मागं पळायचं नाही, कोणाच्या मागं उड्या मारायच्या नाही मित्रांनो, मेंढ्यासारख्या. एकीनं उडी मारली की आपली सगळ्या मेंढ्या उड्या मारायला लागतात. त्यांनी केलं मग मी करण, ती काही करण मग तू करते काय? तिनं का केलं, कशामुळं केलं, खरं केलं का खोटं केलं हे तपासायचं, मगच उडी मारायची. आंधळी थोडंच येत आपण तिच्या मागे उडी मारायला. शोधून आणि ज्ञानाने आणि बुद्धीनं आपण ते करायचं. कोणतीही गोष्ट शास्त्र प्रमाण ठेवून करायची. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते 16व्या अध्यायात सांगितलं स्वामींनी, श्रीकृष्ण भगवंतांनी. शास्त्र प्रमाण ठेवूनच गोष्ट करायची कोणतीही. नाही तर लोक काय करतात, आमच्या स्वामीने वचन सांगितलं शास्त्रोक्ती लोकोक्ती. काय लोक म्हणतात म्हणून काही लोक करतात, शोक्ती करतात. लोक करतात म्हणून करतात शोक्ती, मनानेच नियम ठरवतात. नाही आपल्याला बिगर चप्पलच जायचं आणि कपडेही घालायचे नाही आणि हेही करायचं नाही आणि बस उपास धरायचा आणि देवाकडे जायचं. शोक्ती आहे शोक्ती. देवाने सांगितलं नाही, तू करतो कसा? सांगितलं का देवाने तुला? आहे प्रश्नपत्रिका असते, ज्यावेळेस पेपर असतो त्यावेळेस प्रश्न वेगळा आणि उत्तर वेगळा लिहायला जमतं का? जे आहे तेच लिहावं लागतं, जे आहे तेच करावं लागतं. शोक्ती कधी करायची नाही, मनाने कधी करायचं नाही. शास्त्रोक्ती म्हणजे शास्त्रामध्ये सांगितले म्हणून करता. पण हे शास्त्र जे आहेत ना, काही संतांनी तयार केले. आणि संत कोण आहेत? माणसं आहेत. कोण आहे मी? देव आहे का? संत आहे पण माणूस आहे ना, देव थोडंच आहे. पण लोक काही संतालाच देव म्हणायला लागतात. अरे तो देव नाही, देवाचा रस्ता सांगणारा आहे. तो तुला रस्ता सांगू शकतो, पण तो देव होऊ शकतो का? तुला देवापर्यंत नेऊन घालू शकतो, तुला देवाच्या आनंदाला तो तिथपर्यंत नेऊन घालू शकतो. तू जर त्याचं ऐकलं केलं तर तिथपर्यंत जाऊ शकतो. पण ज्याने तुला नेऊन घातलंय तो देव होईल का? नाही. आणि म्हणून कोणाला देव म्हणू नये. देव त्यालाच म्हणावं जो देव आहे. दोरीला साप म्हणणं हे अज्ञान आहे. झावळ्या अंधारामध्ये आपल्याला काही दिसत नाही, दोरी काळी पडलेली आहे, आपण म्हणतो साप, आणि पाहिलं तर दोरी आहे. हे अज्ञान आहे आपल्यावर, है ना? मग शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती. लोकोक्ती करत गेले, आमचे बाप दादे करत गेले. काय म्हणता लोक? आमचे बाप दादे मग काय येडे होते काय? ते आतापर्यंत सगळ्या देवाचं करत आले, मग आम्ही करायचं नाही काय? आणि आता बाबा लागला सांगायला म्हणे करणं बाबा, आम्हाला काय करायचं? आमचं काही कमी होत नाही, काही जात नाही आमचं. पण जे आहे ना ब्रह्मविद्या ते करणं भाऊ. लोक करतात म्हणून करू नकोस ना भाऊ. नुकसान होईल तुझ्यावाला, वेळ जाईल तुझ्यावाला. डीएडला तुम्ही बसले, MBBS ची परीक्षा द्यायला लागली तर तुम्ही पास होता का? विचारा ना जरा तुमच्या मुलांना मुलींना की डीएड बीएड काय असतं. तुम्हाला तर मिळही नसेल शॉर्ट फॉर्म कोणता काय आहे. काय चालू आहे म्हणजे आमची पोरगी डीएड करते. जर तुम्हाला कोणी विचारलं तर डीएड म्हणजे काय? काय माहित माय डीएड आणि बीएड मला काय कळतं? त्या पोरीलाच विचार. खरंय का? कळतं का आपल्याला काही? मग जे कळतंय ना ते तिलाच माहिती आहे ना, मग ते तिला माहिती आहे ते कसं प्राप्त करायचं. मग आपल्याला आपल्या गुरुनं सांगितलं आणि ते सत्य आहे का नाही हे शोधण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही.
आणि म्हणून लोक करतात म्हणून आपण करतो मित्रांनो. एखाद्या शहाण्या सुरत्या माणसाला सांगा बरं तुम्ही हे करा, तो म्हणतो मी करणार नाही. तुम्हाला विचार करण्याची शक्तीच नाहीये, तुम्हाला माहितीच नसल्यामुळे तुम्ही लोक सांगतात म्हणून करतात. आणि जर का तुम्हाला देवाने बोध शक्ती दिली ना तर तुम्ही करणार नाही, कापलं तरी करणार नाही. संभाजीराजाला कापलं तरी शेंडी नाही काढू दिली, साल काढली अंगावरची, मिठाचं पाणी मारलं, जीभ काढून टाकली, डोळे काढून टाकले, शेवटी गर्दन काढून एका फऱ्याला लटकवली, नदीच्या काठावर रोवून टाकली, तरी सुद्धा माघार घेतली नाही. मरणार मी इथंच पण तुझ्या पुढे झुकणार नाही. बघितलं का छावा, पाहिला ना? अजून एकदा बघून घ्या चांगला, अंगावर काटे येतात. हा, असं कोणाही पुढे डोकं आदळणारे आम्ही नाहीये, ज्याच्या आहेत ना त्याच्याच पुढे, श्रीकृष्ण महाराजापुढे. असं तू मार्गादी मूळ, तू श्री दत्तात्रय महाराज आहे. मग महादाईसानं विचारलं, जी जी ते कैसे, आता कसे मार्गाला मूळ आहेत आम्हाला सांगा, स्पष्ट सांगा. सर्वज्ञ म्हणितले, काय म्हटलं? श्री दत्तात्रय प्रभू गोसावी युगी भोगभूमी, त्रेतयुगा भोगभूमी अवतार स्वीकरिला बद्रिकाश्रमे. भोगभूमी अवतार स्वीकरिला आणि भोगभूमी मध्ये कर्माची निष्पत्ती नाही, आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज भोगभूमी मधून कर्मभूमीत आले. तुमच्यासाठी आले. महाराष्ट्रात देव एका ठिकाणी विश्रांती करतात, तर एका ठिकाणी भिक्षा, तर दुसऱ्या ठिकाणी भोजन करतात. महाराष्ट्रात आणि आपल्या आसपासच हे सगळं आहे. कुठं आहे ते बद्रिकाश्रम? कुठून कुठं आले देव? इथं आले. इथं का आले? माझे साधे भोळे भाबडे लोक आहेत ना, यांना फसवणारे लोक आहेत, यांना मी फसू देणार नाही. त्यांना मला उद्धारायचं आहे. आणि म्हणून तो श्री दत्तात्रय महाराज तुमच्यासाठी इथं आला, आणि तुम्ही त्याच्याकडे पाठ करून दुसऱ्याकडे फळायला लागले. हे कळायला पाहिजे तुम्हाला की आपल्यासाठी देव आला आणि आपण कुठं पळायला लागलो. मग ऋषीश्वराचा ठाई अवतार स्वीकारला. कुठं अवतार स्वीकारला? ऋषी मुनी. श्री दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण केलेला आहे. कोणाच्या कुळी केलेला आहे? कुळ आहे ऋषी कुळी. ऋषी आहेत त्यांचे आई वडील. अत्रि ऋषी पिता. अत्रि ऋषी आहेत, त्यांचं नाव, त्यांच्या पिताचं नाव अत्रि ऋषी पिता. अनुसूया माता. अनुसूया अ म्हणजे नाही, सुई इतकी सुद्धा असूया, तिला म्हणतात अनुसूया. नाही तर एकही स्त्री अशी नाही की तिला असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. घरच्या घरी तर इतका द्वेष आणि मत्सर आहे, तर शेजाऱ्यासोबत तर आहेच. अहो, गावातल्या स्त्रियांसोबत सुद्धा या स्त्रीचा मत्सर असतो. लयच झाली दीपा ना, चप्पल ते थाटण. आता हिला काही घेणं का? हिने घेऊन दिली का? पण असूया काहीच्याकडे असूया आहे, तसं अनुसूयाकडे कोणाच विषयी असूया नव्हती, द्वेष नव्हता, मत्सर नव्हता, काहीच नव्हतं. निर्दोष होते ते अनुसूया. अजून तिला अनुसूया का म्हणतात? का म्हणतात असूया? पतिव्रता. पतिव्रता होती म्हणून ते सांगणार आहे कथा तुम्हाला पुढे, की त्याची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी. आणि त्या दुसऱ्या तुम्हाला सांगतात जिच्याकडे असूया आहे. आता एखादीला जर मी वर बोलवलं आणि तिला जर हार घातला ना, बाबाला तिला लगे हारण गिरण, आणि आम्ही काय असेच काय असूया? काय यांच्या मनात काय निर्माण झाला? असूया. तसा प्रकार झाला. सगळे संत मुनी ऋषी ह्या अनुसूयाला मानायला लागले.
का मानतात? पतिव्रता. देव सुद्धा मानायला लागले, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा सगळे मानायला लागले. यांच्या पत्न्यांना असूया म्हणे, बघा मला सोडून तुम्ही तर तिचं नाव घ्यायला लागले. असूया असूया यांच्याकडे किती अवघड आहे. ते बिचारे तपश्चर्या करतात, चिंतन करतात, कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, मग ते चांगलं आहे तर चांगलं म्हणायला पाहिजे ना. पण नाही, तिला चांगलं म्हणू नका, मला चांगलं म्हणा. सत्यभामा काय म्हणायची? मी तुमची नाही, रुक्मिणी रुक्मिणी तोंडात तुमचं तेच, मी नाही तुमच्यावाली. सदा पाहिलं की रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिणी, मत्सर असूया. पाहिलं ना, एक दिवशी श्रीकृष्ण महाराजांनी थोडं नाटकच केलं. बघू म्हणे कोणाचं किती प्रेम आहे आमच्यावर. समुद्रामध्ये गेले, आमच्याकडं तिकडं झालं. काय झालं? श्रीकृष्ण डुबाला, श्रीकृष्ण म्हणजे समुद्रामध्ये गेले. सगळेजण जमा झाले, सगळेजण आले, रडायला लागले, पळायला लागले. सत्यभामा त्या ठिकाणी त्या पाळीवर येऊन रडायला लागले. कपडे सुद्धा त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी सांभाळले नाहीये. श्रीकृष्ण महाराज वरती आले आणि बघितलं, अरे तुमची ही अवस्था तर रुक्मिणीची काय अवस्था असेल. तिने लगेच झटका मारून दिला. मी तर रडत आहे, पडत आहे, मी कपडे मला सांभाळणं होईना आणि तुम्ही म्हणतात तुही ही अवस्था आहे, तर रुक्मिणीची तुझ्यापेक्षा जास्त अवस्था असेल. बघा ना म्हणे ती घरी जाऊन काय करते, भिंगा पुढे स्वतःच मेकअप करत बसलेली आहे. आणि काही तर तुम्हाला बघायला असं का नाही. आणि मग सत्यभामा घेऊन गेले श्रीकृष्ण महाराजाला घरी. बघा म्हणे कशी बसली आरशासमोर, आणि खरंच ते आरशासमोर बसलेली होती आणि हिरे माणिक मोत्याच्या चुऱ्याच्या रांगोळी काढत होते. पण श्रीकृष्ण महाराज बुडाले. तिला निष्ठ माहिती झालं तरी विलिया गेली. जशी बसलेली होती तशी तटस्थ झाली आणि तिचा देह विलिया गेला. देवासाठी ती गेली, मेली ही म्हणजे शरीरामध्ये विलिया गेली. सत्यभामा आली. बघा बघा तुमची रुक्मिणी लाडकी. हो खरंच आरशासमोर आहे. आता खरंच खरंच म्हणावं लागेल ना. आणि तिथं कुठे जमणार आहे का? सत्यभामा सत्यभामाच. तिनं सरळ हाताला धरूनच दाखवलं. बघा. देव म्हणले बरं बघतो ना. देव आवाज द्यायला लागले, रुक्मिणी. एक नाही, दोन नाही, पुन्हा जवळ गेले, कानाजवळ गेले. रुक्मिणी. काहीच नाही. हिला घाम फुटायला लागला म्हणे. हिला काय झालंय आता? का बरं आवाज देईना देवाला? मग तिसऱ्यांदा आवाज दिला, रुक्मिणी. तरी काहीच नाही. देव सत्यभामाला जवळ करतात. हात लावून बघा बरं, हाय का गेली? हात लावला, थोडस ढकललं, पडली. बापरे, ही तो गेली. हे प्रेम आहे तिचं आमच्यावर. तुम्ही फक्त लोळत होत्या, तिनं फक्त ऐकलं की आम्ही गेलो तर तिनं देह सोडून दिला. विषय प्रेमिया ऐकत घेऊ जाय. अहो जो प्रेमिया भक्त आहे ना, नुसतं ऐकलं. श्रीकृष्ण महाराज निजधामा गेले. कुंती माता दुर्जतच विलिया गेली. गेली ना कुंती माता. ऐकलं नुसतं. श्रीकृष्ण भगवंत कर्पूर कज्जलिकावत पुरत्याग केला. गेली कुंती माता. असा प्रकार आहे मित्रांनो. भक्त विषय प्रेमी भक्त आहे. 4 कळिकेचे भक्त आहेत, 3 कळिकेचे आहेत, 2च्या आहेत, 1च्या आहेत. आपण भक्त नाहीये, विभक्त आहोत. कामापुरते भक्त होतो आपण. हाय का नाही रे आज आपल्याला? म्हणे नाही आज काही मिळालं. उद्या कोणाची? उद्या आलं तर बघू म्हणे. असे भक्त आहे आपण. खरंय ना?
अरे त्याला भक्त म्हणतात. तो एकदा जर बांधला ना बस, त आणि क वेगळं होत नाही. त आणि क वेगळं झालं की भक्त राहून जात. त वेगळं झालं की काय राहून जात? भक्त. निष्ठा भुगतो तो देवाविषयी, संतांविषयी, लोकांविषयी भुगायला लागतो. हा असा, ती अशी, तो तसा. अरे तू भक्त रे म्हणून भुगतो. भक्त असता तर भुकला असता. रुक्मिणी माता काही बोलली, काही म्हणली सत्यभामाला? इतकं सांगितलं, हाताला धरून दिलं, बघा बघा म्हटली, पण काही बोलली? अनुभव. देवानी जोरात आवाज दिला कानाजवळ, रुक्मिणी उठा, आलो. आणि विलया गेलेली परत आली. महाराज तुम्हाला सोडून कधी जाणार नाही ना? आता नाही जाणार. सत्यभामा बघायला, चुकलं माझं स्वदेव. मी स्वतःला श्रेष्ठ समजत होते, पण माझ्यापेक्षा ही तर विलया गेली होती. हे प्रेम आहे मित्रांनो. पण आपण स्वतःला इतकं समजत असतो की मी म्हणजे खूपच काहीतरी आहे. आपल्या बुद्धीच्या आणि आपल्या विचाराच्या विचाराने आपण चालत असतो मित्रांनो. ब्रह्मविद्याच्या शास्त्राच्या विचाराने जर चाललं ना, तर आपल्याला कळतं की आपण संतांच्या पायाची धूळ सुद्धा नाही. असं आहे मित्रांनो. अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराज मार्गादी मूळ आहे. गोसावी ऋषी ईश्वरे धर्म स्वीकारिला. मग श्री दत्तात्रय महाराजांनी मूळ कुळ ऋषी कुळी जन्म स्वीकारिला. आणि मग वेश कोणता स्वीकारला? ऋषी वेश आहे की नाही? कमंडलू, दंडू, रुद्राक्षमाळा, जटा. पाहिली श्री दत्तात्रय महाराजांचा कधी फोटो पाहिला? तो फोटो म्हणजे श्री दत्तात्रय महाराज नाही, पण तो वर्णनाने काढलेला फोटो आहे. मूर्ती ज्ञानात सांगितल्या जसं आता सांगत आहेत ना, तसाच त्यांनी काढलेला तो कल्पनारूप फोटो आहे. कारण श्री दत्तात्रय महाराज दिसले कोणाला, त्याचा तुम्ही फोटो काढू शकता. तर तुम्हाला कालच सांगितलं, श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं की तुमचा उद्धार झाला. खरंय ना? इथं काल्पनिक आहे मित्रांनो. तो बघण्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागेल, स्मरण करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. तो कसा आहे त्याच्या त्या विधीवर आपल्याला चालावं लागेल. चालायला देवाने विधी सांगितला तर हे लेकीच्या घरी गेले म्हणून तुम्हाला ते सांगितलं. आधी तुम्हाला काय पाहिजे? लेक पाहिजे का लेक पाहिजे? काय पाहिजे ते तुम्ही ठरवा पहिले. देव पाहिजे, जे पाहिजे ते मिळेल. जो जे वांछील ते ते लाहो प्राणी जात. जे पाहिजे ना ते मिळेल तुम्हाला. तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा. मग कर्मभूमी ती सह्याद्री पर्वतास्ती. मग श्री दत्तात्रय महाराजांनी ऋषी वेश स्वीकारलेला आहे. भोगभूमीत बद्रिकाश्रम मध्ये अवतार धारण केलेला आहे. आणि तिथून कर्मभूमीमध्ये आगमन केलं. हिमा सेतू मध्ये 500 कर्मभूमी. सकाळी सांगितलं मी तुम्हाला की कुठं हिमा सेतू आहे ना. हिमालयापासून तर रामा सेतू पर्यंत इतक्या जमिनीमध्ये उगलं, म्हणजे उगतं, टाकलं की उगतं. ही कर्मभूमी आहे. इथं कर्म केले की तुम्हाला पाप आणि पुण्य लागतं. तुम्हाला पाप करायचे की पुण्य करायचे तुम्ही ठरवा. जे करायचंय ना ते भरावं लागेल, जे केलं ते फेडावं लागेल. आणि सगळं जर फेडायचं असेल तर देवधर्म करावं लागेल. तुम्ही म्हणता बाबा सगळं सोडावं काय? सोडा ना मग, आम्ही गायसाठी आलो इथं. तुम्ही म्हणता मग हे कोण करीन? तू टेन्शन नको एवढं. मग माझ्या घरचं काही टेन्शन नको घेऊ. त्या घरच्याचं चांगलं होतं आणि सगळ्याचं चांगलं होतं. जे कोरोनात वर गेले तर कोणाचं काय राहिलं काय? कोणाचं राहिलं सांगा बरं. कृपान कृपी माहिती तुम्हाला? जंगलात पडेल होती कृपाचार्य, हस्तिनापूरचे कुलगुरू. महाभारत खूप काही आहे सांगण्यासारखं. जंगलात पडेल होते एवढे लेकर. तिथून कोणतरी उचलून आणले, नाही तर खाल्ले असते ना एखाद्या श्वापदाने. पण त्यांचा योग आला की नाही? तेही परत आले का नाही? आणि हस्तिनापूरचे कुलगुरू झाले. द्रोणाचार्याची कृपी पत्नी झाली. सगळ्यात महत्वाचा गुरु अर्जुनाचा आई गुरु द्रोणाचार्य, त्याची पत्नी कृपी झाली.
झाली का नाही? महाभारत पाहिला असेल ना? माहिती पाहिजे ना आपल्याला मित्रांनो. जे जंगलात पडलेले होते ते कसे आले पुढे, सगळ्यांचे गुरु झाले. कोणाचं कोणावांचून काही राहत नाही मित्रांनो. फक्त आपले नाटक आहे घरी राहण्यासाठी. बाबा यावर्षी नातीचं झालं का, मी आलेच, टेन्शनच घेऊ नका. अरे मला काय टेन्शन आहे, तू ये नाही तर नको येऊ. खरंय की नाही? मग काय जाणार आहे काय येणार आहे, मला तुझ्या भल्यासाठी सांगतोय भाऊ. बाबा बघू आता, मग विचार चालू आहे पुढच्या वर्षी बोलून घेईन तुम्हाला. वेळा ठेवू का नको? नको ठेवू, जेव्हा घ्यायची तेव्हा ठेव. कोणा म्हणून पुढच्या वर्षी म्हणलो होतो. काय खरंय तुझं? कोरोनामध्ये असे लय विडे ठेवले तरी मिळ नाही. अजून कोरोना व्हायच लागला याचा. पुन्हा आल्यावर घेईन तर काय नाही भाऊ. तोपर्यंत काही घेत नाही. मग मातापुरा विजय केले. आणि मग बद्रिका आश्रमावरून कर्मभूमीमध्ये मातापूर म्हणजे माहूर, त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचं आगमन झालेलं आहे. गोसाव्यांची जीव उद्धरायची प्रवृत्ती. देवाला जीव उद्धरण करण्याची प्रवृत्ती आहे, जीवाचा उद्धार करण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून अवतार धारण करतात परमेश्वर. गोसाव्यांची तेथ देवगिरी अवस्थान झाले. गोसावियासी तेथ देवगिरी सिंहासन झाले. तिथं एक किल्ला आहे, तुम्ही बघितला कधी? मध्य रस्त्यात गेलते, किल्ला आहे तिकडे पण माहूरला. आणि मग त्या ठिकाणी देवगिरीवर देवाला आसन झालेलं आहे. सह्याद्री क्रीडा. सह्याद्री सिंहासारखा दिसणारा तो पर्वत. सह्याद्री रांगा म्हणता की नाही तुम्ही? भल्या मोठाल्या सिंहाच्या सह्याद्रीच्या रांगा आहेत, मोठाले डोंगर आहेत. सिंहासारखा दिसणारा म्हणून सह्याद्री. सह्याद्री म्हणजे दत्तात्रय महाराज, श्री दत्तात्रय महाराज. त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य आहे, माहूर या ठिकाणी. योगी राज्य करू लागले. मग किती दिवस आहेत? सहु योगी राज्य करीते. 4 योग आहेत मित्रांनो, 4च योग आहेत. आणि 28 कसे मापले तुम्ही? 4 योग झाले की अवांतर संवार होतो मित्रांनो. आणि सगळ्याला ज्ञानपाळी फिरली की महासंवार होतो. कसं मापणार तुम्ही, कसं करणार मित्रांनो? तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे, तत्वदर्शी महत्वाचं आहे. मी पण असंच होतो बरं का. असंच आहे तसंच आहे, काय खरंय, हे खाऊन पिऊन पोसेले. पण खरं अभ्यासाला लागल्यानंतर माणसाला कळायला लागतं की अरे आपल्या या परातीमध्ये चलता चलता आपण जेव्हा चाललो त्यावेळेस धुळीचे कण बसलेले आहेत, आपल्याला दिसत नाहीत. पण जेव्हा आपण परात अशी करतो ना बोटाने, आणि तेव्हा आपण बोटावर बघतो अरे किती मळ पडलाय, पाहिलं का तो परातीवर? धुवून आण जा. धुता की नाही मग तुम्ही? पण एखादा आळशी काय म्हणतो, वाढ, चालली लगेच. खरंय ना? तसंच वाढत पोपट्यात. पण त्यालाही दिसत नाही आणि हिलाही दिसत नाही, तिसऱ्याला दिसत. ते म्हणते बा माझी धुवून आणतो, तुम्ही खा. मग उलट्या होते, ताप येईन, थंडी येईन. तुमचा हा प्रयत्न, त्याला आम्ही काय करणार आहे? स्वच्छता महत्वाची. सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभूंचे व्याघ्रवेचे दर्शन. आणि मग त्या सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराज गेलेले आहेत. ते मूळ आहेत. आणि ते मूळ कशा आहेत, कुळ कसा आहे, आता ते सांगत आहे. श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आहेत माहूरला, पर्वतावर क्रीडा करत आहेत. आणि त्या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराज फलटण वरून श्री चक्रपाणी महाराज कुठे जातात? माहूरला जातात.
कशाला जातात माहितीये? ज्ञान शक्ती. तुमची पोरं काही काही बाहेर असतील शिकायला, ही शाळा चांगली नाही, ती चांगली. आणि ही शाळा संपली की मग त्या कॉलेजमध्ये, मग तिथं नंबर लागला, तुला नंबर लागला पाहिजे असा अभ्यास कर बरं. मग त्या कॉलेजमध्ये जावं लागतं का कॉलेज तुमच्या घरी येतं का घरी? नाही येत ना. पण देवाची कृपा तुमच्यावर आहे. आमचं सगळं घेऊन तुमच्या इथं आलो आम्ही. आमचं सगळं तत्वदर्शी कॉलेज, लहान लेकरं पोरं सगळे घेऊन आलो. तुमचाच मेळ नाही. पाहिलं का? आणि तुमचे लेकर कसे सकाळी सकाळी पाठवतो तुम्ही, उठ लवकर, जाय लवकर, होय इकडं. किती अवघड आहे मित्रांनो. देवाला किती गरज आहे तुमच्यावाली. देव तुमच्या किती जवळ आहे, किती प्रेम करतोय तुमच्यावर. अरे सांग त्यांना, जा ना त्यांच्याकडे. चुकलेले आहेत ते, थोडस कानामध्ये पडलं तर ओळखीन ते. आणि म्हणून हा योग आला मित्रांनो तुमचा आणि आमचा. संयोग योग साह्य ये तिनी माया करी. तुमच्या कानावर जे शब्द पडतात ना, तर परमेश्वराची कृपा आहे मित्रांनो. सहजासहजी हे शब्द सुद्धा ऐकायला भेटत नाही बरं. ध्यानात घ्या. आणि मग श्रीचक्रपाणी भगवान फलटणवरून ज्ञान शक्ती स्वीकारण्यासाठी सह्याद्री पर्वतावर गेले. व्याघ्र वेशी दर्शन. तुम्ही फोटो बघितला कधी? वाघाचा आणि श्रीचक्रपाणी भगवंताचा एक पंजा श्रीचक्रपाणी भगवंताच्या श्रीमुखावर ठेवलेला आहे. ज्ञान शक्ती स्वीकार. कोणी स्वीकारली ज्ञानशक्ती? श्री दत्तात्रय महाराजाकडनं श्री चक्रपाणी भगवंताने स्वीकारली. मग श्री चांगदेव रावळासी झाली ना ज्ञानशक्ती, स्वीकारलं ना गुरुतत्व. आणि ती ज्ञानशक्ती घेऊन तुमच्यासाठी ते गल्लोगल्ली फिरले ना, द्वारावतीला गेले ना. मग ते ज्ञानशक्ती स्वीकारली. ज्ञानशक्ती स्वीकारली. श्री चांगदेव रावळांचे दर्शन श्री प्रभूची झाले. आणि मग द्वारावतीला गेले. तिथं ते जीव धरायचे त्या ठिकाणी कार्य करायला लागले. श्री गोविंद प्रभू महाराज यांनी अवतार स्वीकारला. आणि श्री गोविंद प्रभू महाराज कुठे गेले? द्वारावती गेले. का गेले? ज्ञान शक्ती. सुपेनी मार्ग खराटेनी विद्या. कुठून कुठं जावं लागलं शिकायला. म्हणून तर सांगतो तुमच्या पोराला कुठून कुठं जावं लागतं शिकायला. काही काही तर आमच्या संभाजीनगरला बी असतील इथले. हो बाबा मी या कॉलेजमध्ये येईल कधी. ये बाबा टाइम भेटला तर कराय ना. कसं जावं लागतं शिकायसाठी कुठून कुठं बी. तर सत्संगात जातो का माणूस कुठून कुठं बी. कोण जातोय म्हणे इतक्याला. पूर्वीचे लोक चांगले होते. लगेच टांगा काढायचे. कुठं कीर्तन रे, काढ रे आपला टांगा. लगेच टांगा तिथं पोहोचायचा. पाटलाचा टांगा आला बा कीर्तनाला, आहे की नाही. आता तर बैलगाड्या नाही, गाड्या सगळं जाग्यावर आहे तरी बाहेर निघत नाही. एकच इडियट बॉक्सच्या समोर टक लावून बघा दादा. भांडणं करायला शिकवतो ते. कसा प्लॅन करायचा सासू आणि सुनाव, बस तेच तिच्यामध्ये, बाकी काही नाही. आणि मग त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांनी ज्ञान शक्ती स्वीकारली. श्री चक्रपाणी भगवंताकडनं स्वीकारली. श्री प्रभू पासुनी आणि श्री गोविंद प्रभू महाराजाकडनं रुद्रपूरला ज्ञान शक्ती स्वीकार केले का तुम्ही कधी स्थान ते ज्ञान शक्ती स्वीकार. श्री चक्रधर भगवान गुजरातवरून निघाले, देऊळवाड्याला मुक्काम केला आणि रुद्रपूरला सकाळी सकाळी पोहोचले. आणि त्या हाटवटी बाजारामध्ये गेले आणि श्री गोविंद प्रभू महाराज त्या हाटवटीत येतात आणि त्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींना बघतात आणि सांगतात, चक्रा होय म्हणे, चक्रातल्या जीवाला काढ म्हणे. आणि शेंगरुडे हातात घेतले
आणि ऐसे टाकिले श्री चक्रधर स्वामींनी ऐसे झेलिले प्रसाद म्हणून घेतले ज्ञान शक्ती स्वीकार ज्ञान शक्तीचा स्वीकार केला श्री चक्रधर भगवंताने श्री गोविंद प्रभू महाराजाकडनं केला ना गुरु. काही लोक काही पोरणपोरी काय म्हणतात आम्हाला नाही करायचा गुरु आम्हीच आमची गुरु आहे. तो गुरुचा गुरु होऊन जाय भाऊ तिकडच गुरु कर कोणी आम्हाला काय घे नाही. अजून माझं बाकी आहे हे मला लय फिरावं वाटतं लय फिरावं लागतंय. फिर कुठेही जाय एखादा मोकळ्या कठाळ्या पाहिलं तुम्ही त्याला येसन नसती. येसन नसल्या कोणावर तावत फुसफुस करायला लागतं. येसन नसलं त्याला काय पाहायचं का आम्ही कुंकडं घुसत होते. तसं होतं नंतर आखडत नाही तो. नंतर येसन टोचायला लागलं ते सिंग हाणायला लागतं. मला नाही घ्यायचा आता कसा फुंकला जवळ का आपल्या मिठुक्यात होतं आपलं ऐकत होतो तेव्हा व्यसन घातले असते जमलं नसतं का. पण नाही रे जरा हो द्या अजून मोठं टणक हो द्या. अरे तो गेला ना व्यसनाला तुझ्यामुळं. व्यसनाला लागला ना तो कोणी हॉटेलमध्ये चालला ना तो गाडीवर पडला ना तो कुठं तर मरशील ना. तेव्हा संस्कार तो लावला असता आई वडिलांनी त्याला अरे भाऊ आपला हा धर्म आहे आपलं एक काम आहे उपदेश की बाबा आले कोणत्याही बाबाचा घे काय बिघडतंय घेणं महत्वाचं. त्याला ती येसन राहते त्याला लगाम राहतो. नाही रे भाऊ मेमान भाऊ होईल तर दचक राहतो तो आखडला जातो. ते नसलं की आकडत नाही कोणी आणि काहीला असूनही आकडत नाही. त्याला आम्ही काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे. त्याचं आयुष्य तो बर्बाद करत आहे. एवढ्या मोठ्या देवाचा योग आला नामाचा योग आला नाम जप करू शकतोस तू. चांगल्या कुळी जन्मलास आणि तू वेड्याने वागायला लागलास. अरे काय होईल तुझ्या जीवाचं. अरे ठिकऱ्या होऊन जातील ना मेल्यानंतर कुठं जाशील हे सुद्धा कळणार नाही तुला. स्वतःच्या हितासाठी तरी करा मित्रांनो बाकीचं सोडून द्या. चांगलं वागणं आणि चांगलं बोलणं आणि चांगलं उठणं बसणं असं ना तर चांगले लोक जवळ येतात बोलायला लागतात. अहो काय चांगली पोरगी हो अहो काय चांगला पोरगा आहे काय संस्कार आहे त्याचे काय घरी गेले की बोलतात काय बसतात काय लगेच विचारपूस करतात. आणि काहीच नसेल तर त्याच्या घरी नाही येत नाही ते विचारतं का तर मला नाही येत. असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. संस्कार चांगला पाहिजे कुसंस्कार नाही पाहिजे आपला. आपण आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी संस्कार दिला पाहिजे आकार दिला पाहिजे. आणि येथोनी तुम्हा घ्या. अहो श्री चक्रपाणी भगवंताने गुरु केला श्री गोविंद प्रभू महाराजांनी गुरु केला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुरु केला. अहो श्रीकृष्ण भगवंताने पण गुरु केला. संदीपान ऋषी केले का नाही. अहो देवाने जर गुरु केलं नसतं ना तर हे जे तुमच्यासारखे गुरु झालेले आहेत ना गुरु केले आहेत ना यांनी पण केलं नसतं म्हणे. देवाने गुरु केलाय त्यांनी केलाय म्हणून काही जण आहेत अजून ठिकाणी. अहो देवाने केलाय आपल्याला करावं लागल. काही जण तरी अजून आहेतच मोकळे. त्याला कळच ना की देवाने केलाय आपल्याला करावं लागल. गुरु विना ज्ञान नाही आणि गुरु लागतोच. जसा बापाशिवाय आपला जन्म होत नाही ना तसा गुरु शिवाय तिथपर्यंत माणूस पोहोचू शकत नाही आनंदापर्यंत. कसा पोहोचेल कोण सांगेन त्याला आकाशातून ज्ञान होईल काय. अरे देवाला करावं लागलं देवाला ज्ञान शक्ती शिकवायला लागली आणि तू कुठून काय आणशील. इथं टमाटे आलून गोबीच घेऊन येशील येऊन जाऊन दुसरं काय माहिती तुला. तत्वदर्शी गुरु पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून देवाने मूळ पीठिका सांगितली की आम्ही श्री गोविंद प्रभू महाराजाकडनं ज्ञानशक्ती स्वीकारली आणि आमच्यापासून तुम्हा ही सगळी तुमच्यापर्यंत ही ज्ञानशक्ती पोहोचलेली आहे. मूळ कुठं आहे. श्री दत्तात्रेय महाराज मार्गादी मूळ निरूपणा. श्री दत्तात्रेय महाराज मूळ आहेत मित्रांनो. आणि म्हणून त्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या कथा आपण ऐकत आहोत. ती कशी परंपरा आली ती कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली. असा प्रकार आहे मित्रांनो.
आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांचं चिंतन करा, स्मरण करा. नाम मंत्र नसेल ना तर तो मंत्र घ्या, माझा नका घेऊ, ज्याचा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचा घ्या. कारण मंत्राने सिद्धी होते. कुंतीला 5 मंत्र दिले ते दुर्वास ऋषीला, तर 5 मंत्र उपयोगात आले की नाही? 5 पांडव झाले की नाही? महाभारत झालं की नाही? 5 मंत्र नसते तर महाभारतही नसतं. काय केलं असतं मग तुम्ही? आणि म्हणून मंत्राने सिद्धी होते. मंत्राचा जप करा, स्मरण करा, चिंतन करा. आणि म्हणून आपण चिंतन विषय त्या ठिकाणी चिंतन करत आहोत. श्री दत्तात्रय महाराज असे मूळ आहेत मार्गाला, असे आपण आज बघितलेलं आहे. आपण आजपर्यंत चिंतन केलं नसेल, स्मरण केलं नसेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दया करी रे स्वामी, जावाचे दुखविले, देवाच्या तुला दिली मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. धन्य